चॅलेंजेस आवडतात असं मी जस्ट ओमला बोलली. म्हणजे त्यांनी माझ्यासोबत चॅलेंज लावलंय, तर बघूया काय होतंय. लेट्स. तरी ते 10th रिझल्ट लागला त्याचं टेन्शन बघूयात व्हिडिओत काय होतंय. जाम जोरात. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय. सो आता मी निघाले जिमला जायला. तसं आपण पण एक्सरसाइज केली पाहिजे म्हणून मग मी पण जिम जॉईन केली. बघू आता माझ्यामध्ये काय काय रिझल्ट दिसत आहेत. डाएट तर माझ्याच्याने होत नाही पण ट्राय केलंच पाहिजे, असं करते. बाय द वे आजचं क्लायमेट असं आहे की पाऊस पडेल. बघूया पाऊस पडतो का. सो जस्ट मी निघाली आहे जिमवरनं घरी जायला. आज रिझल्ट आहे 10th. बघूयात कोणाचं काय काय होतंय. स्टे ट्यून. तर आमच्याकडे परी आली आणि आम्ही तिचा रिझल्ट बघायला एक्साइटेड आहोत. बघूयात काय होणार आहे. स्टे ट्यून. फिंगर क्रॉस. तर तिला पडले. किती वाढलं वर? सेम माझे एवढे 89. सेम पर्सेंटेज मला सेम पोरी ऐकलं की वाचला. सो लगेच आम्ही पेढे ठेवले देवासमोर. मस्त तिचं तोंड गोड केलं आणि असं आम्ही सेलिब्रेशन केलं. छोटंसं सेलिब्रेशन घरातल्या घरात. पुढच्या वर्षी. मला चॅलेंजेस आवडतात असं मी जस्ट ओमला बोलली. तर ओम बोलला की आपण पंजा लढूया. म्हणजे त्यांनी माझ्यासोबत चॅलेंज लावलंय, तर बघूया काय होतंय. लेट्स सी. लावा स्टार्ट. चला ना आता घ्या. याच प्रकारे ओमची आवाज टाईट झालेली आहे. कुछ नहीं है तू उसके सामने ओम, समझा क्या? कुछ नहीं. जोर लगा के हरले. आणि याच प्रकारे दुसऱ्या हाताने काय आता. इथे ओमने आपला पूर्णपणे जोर लावलेला आहे पण त्याच्याने काय दिसत नाहीये होत आहे असं. आणि पायल दीदीने याला चकमा दिलेला आहे. चीटिंग करतोय आणि आता पण ओमच हरलेला आहे. तर अशा प्रकारे आमच्या इकडे पंजा लढवून झाल्यानंतर आम्ही निघालोय जुमापट्टीला. मस्त वातावरणाचा आस्वाद घेत. आज ऊन नाही पडलं पण पाऊस पण नाही पडला, पण वातावरण असं मस्त होतं, हवेशीर असं छान. आम्ही एन्जॉय करत करत गेलो. असं पण आम्ही सगळं एन्जॉय करतच जात असतो, तसंच आम्ही आता पण एन्जॉय करत गेलो. भारी वाटलं, एकदम खतरनाक. काश पाऊस पडला असता गाईस, पण नाही पडत आहे. सो आम्ही पोहोचलो. इकडचा व्ह्यू सिनेरी एक नंबर आहे. कधी आलात तर नक्की व्हिजिट करा. म्हणजे जुमापट्टीला. माथेरानला तर आपण जातोच, पण जुमापट्टीला पण या. ना कसलं भारी व्हिडिओ येते भाई साहब. का वातावरण वाटतं ना, तिकडचं वातावरण खतरनाक क्लायमेट झालं. बघ ना कसं पण भारी वाटतं ना. तुम्ही इकडे येऊन फोटो एकदम खतरनाकपणे काढू शकता फोटोशूटसाठी वगैरे. लोकेशन पण एक नंबर आहेत आमच्याकडे. नाही भेटत प्री वेडिंग जास्त करून प्री वेडिंग म्हणजे करतात. नाही तर नॉर्मल असे सॉंग्सचे शूट वगैरे पण इथे भारी होतं. मी तुम्हाला लोकेशन दाखवेल. पण असं नॉर्मल व्हिडिओ काढली मी माझीच तरी मला एवढं भारी वाटतं. सगळे साईड भारी, स्वतःलाच बघून खुश होईल. इकडचे म्हणजे ते झाडं आहेत ना, नाही का जुन्या फिल्म्समध्ये असं लोकेशन असायचं, ते वाले लोकेशन पण इथे स्टेशन आहे. इथे तुम्ही असं चालताना व्हिडिओ काढू शकता शायनिंग मारत. आणि मस्तपैकी आम्ही तिकडे भेळ खाल्ली. तसं आम्ही नेहमी वडापाव खातो पण यावेळी भेळ खाल्ली. आम्ही जुमापट्टी स्टेशनला बसलो. या तुम्ही पण खायला. नेक्स्ट टाइम आलात तर तुम्ही पण भेळ नक्की खा. पण आम्ही खाल्लं म्हणजे नीरवदनं घेऊन आलेलो.
असं का करतात हे मला अजून नाही कळलं. काय कारण त्यांना जाम जोरात आम्ही निघालो आता इकडे फोटो व्हिडिओ काढून. तुम्ही हे बघू शकता व्ह्यू कसला खतरनाक आहे. नॉर्मल व्हिडिओ काढतो ते एवढं भारी वाटतंय. व्ह्यू बघू शकतो हे आम्हाला दोघांना पण बघायला लागेल तुम्हाला, म्हणजे यार बघायलाच लागेल. तर कमेंट करा व्हिडिओच्या खाली तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. कारण मी आता सध्या ब्लॉग कंटिन्यू करायचं ठरवलं आणि ठरवलंच आहे आणि ते मी करणारच आहे. सो स्टे ट्यून. आपले रोज नवीन नवीन काय ना काहीतरी ब्लॉग येणार आहेत. नक्की बघा. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब तर 100% करा. आणि थँक्यू सो मच तुम्ही माझी व्हिडिओ पूर्ण बघितलीत. धन्यवाद. बाय बाय.